नमस्कार. ग्रंथ सूक्त 17वे सूत्र दिबा मोकाशी. गेले काही दिवस दिबा मोकाशी हे सूत्र धरून या 6व्या सत्रामध्ये आपण दिबा मोकाशींची काही पुस्तकं पाहिली. देव चालले, आनंदोरी, पालखी, 18 लक्ष पावलं आणि मग लामण दिवा. त्याच्यात 2-3 भागांमध्ये ओवरी असा शब्द आला आणि या सगळ्या व्हिडिओना प्रतिसाद देत असताना, अभिप्राय देत असताना माझ्या एका ज्येष्ठ मित्रानं विचारलं की ओवरी म्हणजे पायरी का? आणि सहज मनामध्ये आलं की दिबा मोकाशी हे सूत्र धरून करत असलेल्या या 6व्या सत्राचा समारोप करत असताना ओवरी या शब्दाविषयीच थोडं बोललं तर. कारण त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये जरी नाही तरी अनेकदा लेखनामध्ये ओवरी हा शब्द आलाय आणि म्हणून आजचा विषय ओवरी. 17वे सूत्र दिबा मोकाशी, विषय ओवरी. माझ्या ज्येष्ठ मित्रानं विचारलं ओवरी म्हणजे पायरी का? मी म्हटलं नाही, ओवरी म्हणजे पायरी नाही, ओवरी म्हणजे सोपा. तो घराच्या कुठच्याही दिशेला असू शकतो. घराच्या मुख्य दाराचा उंबरठा ओलांडून आत आला की जी एक मोकळी जागा असते ती ओवरी किंवा ओसरी. इथं काही पायऱ्या असतात. त्या चढून वर आलं की असते ती ओटी. घरातल्या पुरुषांची, विशेषतः कर्त्या पुरुषाची, कुटुंब प्रमुखाची घरगुती कचेरी म्हणजे ओटी. पूर्वीच्या काळी घरातली लहान मुलं आणि स्त्रिया यांनी ओटीवर बसू नये असा संकेत होता. त्यांना ओटीवर स्थानच नव्हतं. त्यामुळे रूढार्थानं घराच्या आतल्या खोल्यांना असणारी पडवी म्हणजे ओसरी किंवा ओवरी. आपण जर शब्दकोशात विशेषतः गुगलवर ओवरी या शब्दाचा अर्थ शोधायला गेलो तर वरून छप्पर असलेलं पण बाजूनं उघडं असलेलं अंगण असाही अर्थ ओवरी या शब्दाचा दिलाय. तांत्रिक दृष्ट्या तो बरोबर असेलही, पण ओवरी या शब्दाचा उपयोग ज्या पद्धतीनं, ज्या संदर्भात प्रत्यक्षात केला जात असे त्यात असं पुढचं अंगण ओवरी या शब्दाच्या पठडीत बसत नाही. बोली भाषेत ओवरी किंवा ओसरी हे शब्द एका विशिष्ट संदर्भानं, विशिष्ट अर्थानं उपयोगात आणले जातात. ओटीवरचं वातावरण हे शिस्तीतलं किंवा औपचारिक असतं, तो ओवरीचं वातावरण जास्त घरगुती, अनौपचारिक, रिलॅक्स्ड, हल्लीच्या परिभाषेत म्हणजे कूल असतं. ओवरी जशी घराला असते किंवा असायची तशी ती एखाद्या देवळालाही असायची किंवा असू शकते. ज्या काळात आजच्यासारखी हॉटेल्स किंवा धर्मशाळा नसायची त्या काळात बाहेरगावून आलेली भक्त मंडळी देवळाच्या ओसरीत मुक्काम करायची. एरवी सार्वजनिक देवळात असते त्या ओसरीला एक वेगळा संदर्भही आहे. पूर्वीच्या काळात देवळाच्या गाभाऱ्यात सोवळं नेसूनच जाता येत असे. देवळाच्या सभागृहात गावकी किंवा गावाच्या सभेला जाताना डोक्यावर टोपी असावी लागे. या वेशभूषा संहितेत न बसणाऱ्या मंडळींना देवळाच्या ओवरीत थांबावं लागायचं. असं देवळाच्या ओवरीत थांबावं लागणं जातीवाचक नव्हतं. असं देवळाच्या ओवरीत थांबावं लागणं जातीवाचक नव्हतं, तर ते नियमबाह्य वर्तनाचे परिणाम असायचे. हे नियम कायद्याच्या चौकटीतनं ठरवले गेले नव्हते किंवा नसायचे, तर ते पिढीजात चालत आलेल्या सामाजिक संकेताचे संस्कार होते. घरगुती वातावरणात जर बोलायचं झालं तर ओवरी किंवा ओसरी हे एकमेकांचे पर्यायी शब्द असायचे. अगदीच काटेकोरपणे बोलायचं झालं तर ओवरी ही आकारानं ओसरीपेक्षा मोठी असते. ओवरी हे अनौपचारिक चर्चेचं स्थळ असायचं. माझी आजी म्हणायची की वय नातं विसरून घरातल्यांनी एकमेकांची कुचाळक्या, मस्करी, हल्लीच्या परिभाषेत गॉसिप करण्याची हक्काची जागा म्हणजे ओवरी. तर माझे आजोबा म्हणायचे, घरच्या कर्त्या पुरुषाला आपल्या कर्तेपणाची झूल उतरवून घरातल्या माणसाबरोबर धमाल करण्याची सोय म्हणजे ओवरी. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत ओवरी हा अत्यावश्यक आउटलेट होता सर्व अर्थाने. माझे वडील गमतीने म्हणायचे की ओटीवरच्या किंवा माझघरातल्या झोपाळ्यापेक्षा ओवरी आणि ओसरीवरचा झोपाळा जास्त बोलतो आणि जास्त दूर जातो सर्वार्थानं. ओटीवरच्या किंवा माझघरातल्या झोपाळ्यापेक्षा
ओवरी किंवा ओसरीवरचा झोपाळा जास्त बोलतो आणि जास्त दूर जातो सर्वार्थानं. ओवरी हा शब्द माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप जिव्हाळ्याचा आहे. मी वयानं खूप लहान असतानाची ही घटना आहे. आमच्या गावी शिवरात्रीचा खूप मोठा उत्सव होतो. त्या उत्सवातली कीर्तनं मी देवळात बसून अतिशय तन्मयतेनं ऐकत असायचो. ते माझ्या आजोबांनी पाहिलं होतं आणि नंतर माझ्या आजोबांनी माझ्या मोठ्या काकांना हे सांगितलं. त्यावर माझ्या मोठ्या काकांनी माझ्या आजोबांना सांगितलं की गेल्या 5-6 दिवसातली सगळी कीर्तनं मी घरातल्या सगळ्यांना करून दाखवली आहेत घरात. हे ऐकल्यानंतर आणि तो उत्सव संपल्यावर एका दिवशी सकाळी आजोबांनी मला ओटीवर बोलावलं आणि मी विचारलं की मी त्यांना कीर्तन करून दाखवेन का. छोट्या वयाच्या अनुरूप मी पटकन हो म्हणलं. तर त्याने त्यावेळी घरात असणाऱ्या सगळ्यांना, अगदी आमच्या घरी काम करणाऱ्या माणसांना सुद्धा ओवरीत जमायला सांगितलं आणि त्या सगळ्यांसमोर मी अर्धा पाऊण तास कीर्तन केलं. स्वतः अत्यंत उत्कृष्ट वक्ता असणाऱ्या माझ्या आजोबांनी माझं ऐकलेलं ते एकमेव भाषण आहे. त्यामुळे असेल कदाचित, पण आद्य शंकराचार्य, भगवान परशुराम, समर्थ रामदास या विषयावर भाषण करण्यासाठी माईक समोर जाताना मला हटकून आजोबांची आठवण येते. मनातल्या मनाची मनातली ओसरी. सामाजिक आणि साहित्यिक संदर्भात सांगायचं झालं तर ओवरी उमऱ्याचं माहेर असतं आणि उमरा ओवरीचा मानबिंदू. ओवरी उमऱ्याचं माहेर असतं तर उमरा ओवरीचा मानबिंदू. कारण उमऱ्यातून आत आलेला कोणताही विषय ओवरीला वर्ज्य नसला तरी ओवरी मधली चर्चा कितीही सविस्तर आणि तावा न झाल्या तरी त्यातलं सगळंच बाहेर जात नसे. तिथली ती चर्चा फक्त मन मोकळं करण्यासाठी असायची, मत ठरण्याची संधी नाही. ओवरी, मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.